Okay, inner side is made up of flat cells which are here called as, here they are called as podocyte. They are finger-like projection. म्हणून podo is a finger-like. Site is a cell. So inner side is made up of inner flat cell which are called as this podocyte. Podocyte, why? Because they have this finger-like projection. They have this finger-like projection. So nephron, the first part that we are studying is a Malpighian corpuscle. Malpighian corpuscle ची वेगळी नावं. Renal corpuscle, Pygmalion corpuscle reported by Marcello Malpighi in 1966. So it is a Malpighian corpuscle as well. हा जो आहे हा actually it is curved inwardly. त्याचा जो structure, it is curved inwardly to form a double walled Bowman's capsule. Total Malpighian corpuscle. त्याच्यातला first part we have studied, it is a Bowman's capsule. Is that clear? कळलंय Bowman's capsule? Bowman's capsule कप सारखा स्ट्रक्चर आहे. कपला डबल वॉल आहे. आतली वॉल जी आहे ती मेड अप ऑफ पोडोसाइट. ओके, बाहेरची वॉल इज अ स्क्वॅमस इपिथेलियम. याच्यावर कुठली वॉल कशाने बनलेली आहे क्वेश्चन्स येतात. आणि आता आठवण कशी ठेवायची हे तुम्ही प्रत्येकाने आपल्या मेमरी प्रमाणे, आपल्या ट्रिक्स प्रमाणे ते लक्षात ठेवायचं आहे. राईट? इथपर्यंत काढलंय सगळं? येस. चल नेक्स्ट. तो हा बघा, हा इनवर्डली बेंडेड आहे. असा इनवर्डली बेंडेड आहे बोमॅन्स कॅप्सूल. तो बेंडेड कसा आहे? इनवर्डली. सो ते लक्षात ठेवायचं. आता आपण माल्फिगियन कार्पस्कल एवढाच पार्ट बघतोय आपण. माल्फिगियन कार्पस्कल. ओके, पहिला पार्ट. हा जो सेकंड पार्ट आहे इथपर्यंत, हा कुठून इथून असा जातोय बघा. सो हा जो आहे ब्ल्यू कलरचा इथे मी काढते तो पीसीटी. नंतर हा इथे जो ग्रीन कलर दाखवतीये हा पार्ट, दिस इज अ लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनलेचा हा इकडचा पार्ट, दिस इज अ डिस्टल कन्व्युलेटेड टिब्यूल आणि दिस इज अ कलेक्टिंग टिब्यूल. सो वी सेड नेफ्रॉन इज हॅव्हिंग टू पार्ट्स. कुठले टू पार्ट्स? माल्फिगियन tibule or Malpighian corpus, not tibule, Malpighian corpuscle, and the second is a renal tibule. Renal tibule. आपण आता Malpighian corpuscle मधलं फक्त Bowman's capsule केलंय. Now we are going to study glomerulus. So under Malpighian corpuscle give B heading, that is a glomerulus. Now understand what exactly is a glomerulus. Okay. सो आपण हा परत डायग्राम काढा सेकंड ग्लोमेरुलसला. चारदा एकच डायग्राम काढली ना काय फरक नाही पडणार आहे, पक्क होईल तुमचं. ओके, सो हा जो वरचा, दिस इज मेड अप ऑफ व्हॉट? इनर लेयर इज मेड अप ऑफ पोडोसाइट. पोडोसाइट आणि आउटर लेयर इज स्क्वॅमस इपिथेलियम. स्क्वॅमस इपिथेलियम. नाव ह्याच्यामध्ये ना ह्या दोन कॅपिलरीज जात आहेत बघा. मी ह्या दोन काढते आणि काय फरक काढते तो पण मला सांगायचा. ठीक आहे. So this is, आता now we are explaining the second part, that is a glomerulus. So give heading glomerulus. Okay, glomerulus मध्ये, glomerulus is what? Write it down. It is a tuft of capillaries. Capillaries म्हणजे सगळे ब्लड व्हेसल्स. सगळ्या ब्लड व्हेसलची गाळणी केलेली आहे. सो इट इज अ टफ्ट ऑफ कॅपिलरी. जसं आपण चहा गाळतो कप मध्ये, तर आपली गाळणी जी आहे दॅट इज अ टफ्ट ऑफ कॅपिलरीज. त्याच्यातनं चहा पावडर जातो का कपामध्ये? गेला तर ती डॅमेज गाळणी आहे. हेल्दी, मी जे काही बोलती ते हेल्दी बद्दल बोलतीये. कधी कधी जातो असं म्हणू नका, मग तुमची गाळणी खराब आहे. अदरवाईज जातं का?
नाही. So this is a afferent, AFFERENT. This is called as a afferent arteriole. Okay, आणि हा जो आहे this is a efferent arteriole. हे डायरेक्शन इथून ब्लड जाणार आहे. आपण काय म्हटलं, किडनी फिल्टर्स ब्लड. मग हे सगळं ब्लड इकडनं अफरंट आर्टेरियोल मधनं जाणार आहे. इथे सगळं फिल्टर होणार आहे. युरिन मधनं ब्लड येत नाही. युरिन मध्ये ब्लड आलं तर ते डिसऑर्डर आहे. वी आर अगेन टॉकिंग अबाउट हेल्दी सिस्टीम. आणि ते सगळं ब्लड फिल्टर झालं की ते इथून बाहेर येणार आहे. सो मला सांगा, ऍफरंट आणि इफरंट मध्ये तुम्हाला इथे काय काय डिफरन्सेस दिसतात? एकच डिफरन्स दिसतोय, तो सांगा फक्त. शेप. शेप. आर्टेरियोलचा तर शेप ट्यूब लाईकच असणार आहे ना, त्या सगळ्या ट्यूब लाईकच असणार आहे. सो ट्यूब मध्ये काय डिफरन्स दिसतोय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सॉरी, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय म्हणायचं तुला? विड्थ टाइप. एक्झॅक्टली. सो त्याचा डायमीटर बघा. ओके, afferent arteriole is wider. Afferent arteriole is having a bigger diameter compared to efferent arteriole. Okay, okay, कळलं? सो सेकंड पॉइंट काय लिहिलं होतं? पहिला पॉइंट, इट इज अ टफ्ट ऑफ कॅपिलरीज. सेकंड पॉइंट काय लिहिलाय? afferent arteriole has bigger diameter than efferent arteriole, आणि त्याला हायलाइट करून ठेवा. ओके, थर्ड पॉइंट सांगते बघा. काय सांगू शकता तुम्ही? डायग्राम बघायची आणि पॉइंट सांगू शकता. An afferent arteriole enters the Bowman's capsule. Okay, an afferent arteriole enters the Bowman's capsule and divides into about 50 capillaries. हा परत आतमध्ये जाऊन हा 50 कॅपिलरीज मध्ये डिवाइड होतो. आता आपल्याला तेवढं नेटवर्किंग दाखवता येत नाही, म्हणून आपण डायग्रामॅटिकली एक्सप्लेन करताना ते असं दाखवतो. पण हे किती नेटवर्किंग आहे? हे 50 कॅपिलरीजचं नेटवर्किंग आहे. ओके, अँड दिस नेटवर्किंग इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलस. दिस नेटवर्किंग इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलस. क्लियर? Okay, it forms 50 capillary network which is called as a glomerulus, and it come out. Okay, and it come out or leaves as efferent arteriole. Efferent arteriole enters the Bowman capsule, divides into 50 capillaries, आणि तो बाहेर येतो efferent arteriole म्हणून. आणि इथे जे डिवाइड झालेलं आहे that is nothing but this glomerulus. इथे जे काही डिवाइड झालेलं आहे that is nothing but this glomerulus, and after that it is coming out as a efferent arteriole. Okay, ह्या ग्लोमेरुलस मध्ये, in the glomerulus there are so many pores. Glomerulus is having so many pores, so its permeability generally is 100 to 500 times greater than other capillary network. बाकीच्या ठिकाणी जे कॅपिलरी नेटवर्क आहे जिथून ते ब्लड लीक होऊन लिम्फ तयार होत असतं, ओके, त्याच्यापेक्षा ह्याची परमियाबिलिटी खूप जास्त आहे, कारण इथे सगळं ब्लड फिल्टर होणार. Okay, so it is having more permeability compared to other tuft of capillaries into the body. Is that clear?
Yes, ma'am. Yes. Yeah. And so this Bowman's capsule and the glomerulus together is forming this Malpighian corpuscle. कळलं Malpighian corpuscle म्हणजे काय? So it is a Bowman's capsule and glomerulus together is forming the Malpighian corpuscle or Malpighian body. ओके, आता ह्या पोडोसाइटचा आपण रोल फिल्ट्रेशन मध्ये कसा आहे बघणार आहे. अजून ह्याचं डिटेल आपण फिल्ट्रेशन मध्ये बघणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. सो वी आर जस्ट स्टडींग द फर्स्ट पार्ट ऑफ नेफ्रॉन विच इज अ Malpighian corpuscle, Pygmalion corpuscle, or which is a renal corpuscle, having two parts, glomerulus and Bowman's capsule. So this is the first part, and glomerulus, which is forming this Malpighian corpuscle. Okay. आता ह्याच्यात त्यांनी काय काय म्हटलंय ते फक्त बघून घेऊ. आय होप मी जे सांगितलं ते तुम्ही लिहिलंय. Okay, so they have started with proximal convoluted tubule. So this proximal convoluted tubule. So tubule basically will start tomorrow. Tubule will start it tomorrow.